आक्रोश, प्रचंड गर्दी, संताप, धनंजय मुंडेंना सह आरोपी करून 302 चा गुन्हा दाखल करा. संतोष देशमुखांसाठी जनता रस्त्यावर. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाचं वातावरण झालेलं आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा तसेच मुख्य आरोपीला अटक करावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, त्यांचा मुलगा ह्या दोघे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. रेणापूरच्या या आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून 302 चा गुन्हा दाखल करा तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने केलेली आहे. शासनाने पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी दुसऱ्या आंदोलकाने केली आहे. तर संतोष देशमुख यांच्यासारख्या सरपंचाचा बेदम मारहाण करून निर्घृण खून करण्यात येतो, मग आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न पडतोय. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी एका मोर्चेकराने केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मस्साजोग.